दिल्लीतून एक मोठी बातमी येते। एनडीएची बैठक संपलेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी येते आहे। एनडीए 7 जूनला सरकार स्थापनेचा दावा करणार आहे। एनडीएच्या दिल्लीतील बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। निकालानंतर आज एनडीएची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती। 7 जूनला नेता निवडला जाईल। एनडीएच्या घटक पक्षांनी पाठिंब्याचं पत्र सुद्धा दिलेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊया दिल्लीला। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, बिलकुल 7 तारखेला ही बैठक होणार आहे आणि यामध्ये एनडीएच्या संदर्भामध्ये सर्वच खासदारांना निमंत्रण पाठवलेलं आहे आणि नेता निवड या बैठकीत केली जाणार आहे आणि याच बैठकीमध्ये सरकार स्थापनेचा दावा सुद्धा केला जाणार आहे। याचाच अर्थ 7 तारखेला जर दावा केला तर 8 किंवा 9 तारीख म्हणजे की 2 दिवसांमध्ये सरकार स्थापन करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा असणार आहे। 2 दिवसांमध्ये सरकार स्थापन करता येऊ शकतं, परंतु जी प्रक्रिया होती ती आजच पूर्ण करण्यात आली आहे, कारण बऱ्याच सर्वच एनडीएतल्या सहकार्याने जे आहे ते पत्र दिलेलं आहे पाठिंब्याचं। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे आता फक्त औपचारिकता उरलेली आहे आणि त्यानंतर शपथविधी होईल। अगदी रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। यानंतर पुढची एक मोठी बातमी आपण बघूया। आपण बघतोय एनडीए 7 जूनला सरकार स्थापनेचा दावा करणार आहे आणि एनडीएच्या दिल्लीतील बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जे महत्त्वाचे अधिक जागा जिंकलेले घटक पक्ष आहेत त्या सगळ्या घटक पक्षांचे नेते प्रमुख हे दिल्लीमधल्या एनडीएच्या बैठकीला